तब्बल 5 वर्षांनंतर अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात पार पडली. या सभेत शहर विकासाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अंबरनाथ पालिकेत जरी भाजपचा नगराध्यक्ष असला तरी संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेनं भाजपाला चांगलंच कोंडीत पकडलं. याच सभेत शहराच्या पश्चिम भागात असलेल्या चिंचपाडा आणि पूर्व भागातील कैलासनगर खदानीची स्वच्छता करण्याचा विषय प्रशासनाकडून पटलावर घेण्यात आला होता. चिंचपाडा खदानीचा स्वच्छतेसाठी 60 लाखांचा तर कैलासनगर परिसरातील खदानीच्या स्वच्छतेसाठी 30 लाखांचा विषय मंजुरीसाठी घेण्यात आला होता. दरम्यान या कामासाठी इतका खर्च कसा? या कामासाठी सोन्याचा जेसीबी लावणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाकडून पटलावर आलेल्या या विषयाची माहिती शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे मागितली. याचवेळी नगरसेवक प्रदीप पाटील यांनी धार्मिकतेचा मुद्दा मध्ये आणून गांभीर्यता समजून न घेता विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केल्याचं अब्दुल शेख यांनी सांगितलं. कालच झालेल्या जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये आपल्याकडं दोन एक लाईनचे विषय आले होते. अंबरनाथ पूर्व इथं कैलासनगरमधील असलेली खदान साफसफाई करणे आणि अंबरनाथ पश्चिम चिंचपाडा येथील असलेली खदान साफसफाई करणे. अंबरनाथ पूर्व इथं 30 लाखाचा विषय होता आणि अंबरनाथ पश्चिम इथं 60 लाखाचा विषय आला होता. हा खदानातून गाळ काढण्यासाठी विषय आला असताना एकच लाईनचा विषय होता, याचा कुठलीच माहिती नव्हती आणि हा विषय मुख्याधिकारीकडून आला होता, प्रशासनाकडून आलेला विषय. तर याची माहिती विचारली मी की 60 लाख रुपये का खर्च येतो खदानामध्ये गाळ काढण्यासाठी, आणि त्याला उपरोधिकपणे मी विचारलं की तुम्ही सोन्याचा जेसीबी लावणार आहे का. त्याचं कारण असं होतं की फक्त गाळ काढणे आणि ती जी जागा आहे अंबरनाथ पश्चिमची ही फॉरेस्टची जागा आहे. तिथं काही करण्यासाठी फॉरेस्टची परवानगी लागते, कुठलंही कन्स्ट्रक्शन तिकडे करता येत नाही. हा विषय आल्यानंतर काँग्रेसचे पूर्वी शरबीचे नगरसेवक जे आता भाजपवासी झाले आहे, प्रदीप पाटील यांनी तिथं माझ्यावरती जातीवादाचा आरोप लावला की हिंदूंचे कार्यक्रम आहे तिकडे, गणपती बुडवले जातात, म्हणजे गणपती विसर्जन होतात आणि छटपूजा होते, याच्यासाठी मी त्याला विरोध करत आहे असं त्यांनी माझ्यावरती आरोप लावला. माझ्या मते प्रदीप पाटील हे जेव्हा काँग्रेस सोडून BJPमध्ये आले ते उपाध्यक्षाच्या पदाच्या लालचीमध्ये आले होते, परंतु शिवसेनेने दिलेल्या शिवसेना आणि सदा पाटील मनसे आपलं NCPचे आमची युती झाली आणि आम्ही तिथं सदा पाटील यांना उपाध्यक्षपदात बहाल केलं आणि ते बसले. त्यामुळे हे वैफल्यग्रस्त झालेलं आहे. पूर्ण जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये ओरडाओरड करतात, कुठल्याही विषयावरती हे कोणाला बोलू देत नाही. या विषयावरती पण त्यांनी असे काही आकारतांडव सुरू केलं की नाही हे तुम्ही हिंदूंचे विषय त्याला तुम्ही विरोध करतात. ज्या गोष्टीचा सभागृहामध्ये संबंध नव्हता हे विषय आले होते प्रशासनाकडून. प्रशासनाने याची माहिती देणे अपेक्षित होती. आम्ही त्यांना विचारलं, ते जे इंजिनियर होते ते माहिती देत होते. त्यांनी सांगितलं की तिथं गाळ काढायचं आहे, त्यासाठी पैसे लागणार आहे आणि काही तत्सम कामं करायची आहे. तर तिथे कुठलीही कन्स्ट्रक्शनची कामं फॉरेस्टची परवानगीच्या विचार होणार नाही आणि आम्ही माहिती घेत होतो, कुठेही विरोध करत नव्हतो आणि लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे यासाठी एक सूचनाही केली की धार्मिक काम आहे, बाप्पाचं काम आहे, त्याला आम्ही विरोध करत नाही. आम्हाला प्रशासनाकडून माहिती पाहिजे आणि काम करणे गरजेचं असेल तर त्याला तुम्ही वार्षिक निविदातून काढा. त्याच्यामध्ये JCB, पोकलन, डंपर सर्व काही आपल्याला वार्षिक निविदातून घेता येतं. कालच्या मीटिंगमध्ये त्याला मंजुरी झाली आहे, तर सोमवार त्याची वर्क ऑर्डर देऊन आपण कामाला सुरुवात करू शकतो. परंतु प्रदीप पाटील यांना काहीतरी त्यांचं मोठं घबाड काय, काहीतरी त्यांचा मोठा गेम हा उघडा पडतो काय. हे 60 लाख रुपये एका खदानीचा फक्त गाळ काढण्यासाठी एवढं घेतलेले विषय, याच्याबद्दल मी काय त्यांची पोलखोल करतो आहे अशी भीती वाटून त्यांनी माझ्या विरोधात ओरडाओरड करायला सुरुवात केली आणि जातीवादचा आरोप लावला. मला आपले जे नगराध्यक्ष आहेत, मॅडम आहेत, त्यांना विचारायचं आहे की तुम्ही निवडणुकीमध्ये सांगितलं होतं निवडणुकीपूर्वी की ना खाओगी ना खाने दोगी और जो खाया उसका हिसाब लोगी. तुम्ही स्वतः CA आहे. मला सांगा, आपण त्या जागेवरती गेला असता तुम्हाला ही गोष्ट पटते का की खदानामधून गाळ काढण्यासाठी 60 लाख रुपये लागणार आहे. आपण जर खरोखरच या गोष्टीला अंबरनाथ नगरपालिकेच्या जनतेचा पैसा वाचवण्याचा तुमचा दृष्टिकोन असेल आणि भ्रष्टाचार रोखण्याचा दृष्टिकोन असेल तर या कामाला तुम्ही वार्षिकमधून करावं, पूर्ण JCB डंपर घेऊन ते काढावं. मी तुम्हाला चॅलेंजिंग सांगतो की 10 लाखामध्ये हा विषय होऊन जाणार आहे. आणि तसेच माझ्याबद्दल
मी लहानाचा मोठा बांगडी गल्लीमध्ये झालो. तिकडे गणपती मंडळाचा मी अध्यक्ष होतो. तिथेही गणपती आम्ही स्वतः बसवायचे. सर्व कार्यक्रम मी यंग एजपासून आम्ही स्वतः करतो. अंबरनाथमध्ये मोठी दहीहंडी लावायचा हे 5,000 रुपये प्राईस ठेवून मी स्वतः तेव्हा लावायचो शिवाजी चौकामध्ये रिक्षा स्टँडवरती. आणि असंख्य कार्यक्रम सर्व जाती धर्माचे मी करतो, त्याच्यामध्ये भाग घेतो. आता लवकरच आमच्याकडं पंगनी उतरमचं तमिळ भाषिकांचा कार्यक्रम येणार आहे. तिथं गेल्या 15 वर्षापासून आम्ही त्या जत्रेमध्ये सहभाग घेतो. तर माझ्यावरती जातीवादाचा लावलेला आरोप हा हास्यास्पद आहे आणि कोणीही या गोष्टीवरती यकीन करणार नाही. मला त्यांच्या हे फ्रस्ट्रेशनतून ते बोलत आहे, त्यांची मला कीव येते बालबुद्धीची, एवढंच मी सांगू इच्छितो.